नमस्कार. उन्हाळा आला की बाजारात लालेलाल रसाळ कलिंगड पाहायला मिळतात. पण ग्राहकांच्या मनात एकच प्रश्न असतो. हे कलिंगड नैसर्गिकरित्या पिकवलेले आहे का? की केमिकल वापरून लवकर पिकवले आहे? चव, गोडवा आणि आरोग्य या तिन्ही गोष्टींसाठी योग्य कलिंगड निवडणे फारच महत्त्वाचे आहे. तज्ज्ञांच्या आणि फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड अथॉरिटी ऑफ इंडियाच्या सूचनांनुसार खालील गोष्टी लक्षात ठेवल्या तर तुम्ही उत्तम केमिकल फ्री कलिंगड सहज ओळखू शकतात. उन्हाळ्याच्या दिवसांत बाजारात आकर्षक, लालसर आणि रसाने भरलेली कलिंगडे मोठ्या प्रमाणात दिसू लागतात. प्रत्येक ग्राहकाला गोड आणि ताजे फळ घरी न्यायचे असते, पण मनात एक शंका कायम असते. हे फळ खरोखर वेलावर पिकवले आहे का? की रासायनिक प्रक्रियेने लवकर तयार केले आहे? कारण कलिंगडाची गुणवत्ता हीच त्याच्या चवी, पौष्टिकते आणि सुरक्षिततेची हमी असते. जर फळ योग्य प्रकारे निवडले नाही तर ते आतून फिकट, पानसट किंवा आरोग्यास अपायकारक ठरू शकते. नंबर 1. कलिंगड निवडताना सर्वप्रथम त्याचा देठ तपासावा. नंबर 2. सुकलेला आणि तपकिरी देठ असेल तर ते फळ नैसर्गिकरित्या वेलावर पिकवलेले असण्याची शक्यता जास्त असते. नंबर 3. हिरवा ताजा देठ असेल तर ते फळ कच्चे असताना तोडलेले असू शकते. नंबर 4. तज्ज्ञांच्या मते वेलावर पूर्ण पिकलेले कलिंगड स्वतःच देठाजवळ सुकते. त्यामुळे देठ हा एक महत्त्वाचा नैसर्गिक संकेत मानला जातो. नंबर 5. कलिंगड जमिनीवर टेकून वाढत असताना ज्या भागावर सूर्यप्रकाश कमी पडतो त्या भागावर पिवळसर डाग दिसतो. नंबर 6. गडद पिवळा किंवा क्रीम रंगाचा डाग असेल तर फळ वेलावर चांगले पिकलेले असते. नंबर 7. पांढरट किंवा फार फिकट डाग असेल तर फळ पूर्ण पिकलेले नसण्याची शक्यता असते. नंबर 8. हा डाग जितका गडद तितके फळ अधिक गोड असण्याची शक्यता वाढते. नंबर 9. कलिंगडावर हलके थाप द्या. पोकळ खोल आवाज आला तर ते पिकलेले आणि रसाळ असते. बोथट आवाज आला तर ते कच्चे किंवा आतून पानसट असू शकते. ही पारंपरिक पद्धत आजही अनेक विक्रेते आणि शेतकरी वापरतात. वजन आणि आकार. जड कलिंगड निवडा. एकाच आकाराची 2 कलिंगडे असतील तर त्यातले जड कलिंगड निवडा. जड फळात पाण्याचे प्रमाण योग्य असते आणि ते रसाळ असण्याची शक्यता जास्त असते. आकाराने खूपच विचित्र, वाकडे-तिकडे किंवा असमान आकाराचे फळे टाळा. गोल किंवा अंडाकृती समतोल आकाराचे कलिंगड अधिक चांगले असते. केमिकल पिकवलेले कलिंगड ओळखण्याचे संकेत. भारतामध्ये फळे कृत्रिमरित्या पिकवण्यासाठी कधीकधी कॅल्शियम कार्बोनाइडसारखी घातक रसायने वापरली जातात. फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड अथॉरिटी ऑफ इंडियाने अशा रसायनांच्या वापरावर बंदी घातली आहे आणि ग्राहकांना सावध राहण्याचा सल्ला दिला आहे. इंजेक्शन देऊन पिकवलेलं कलिंगड कसं ओळखावं? खराब कलिंगड कसे ओळखावे? बाहेरून पिकलेले दिसले पण आतून फिकट, गर एकसारखा न पिकलेला, चव कमी आणि कृत्रिम गोडवा, साल आणि गर यांच्यात रंगांतील असामान्य फरक. तज्ज्ञांचे अतिरिक्त टिप्स. सकाळी किंवा संध्याकाळी खरेदी करा. दुपारच्या उन्हात फळे गरम झालेली असू शकतात. खूप मोठे किंवा खूप छोटे फळ टाळा. मध्यम आकाराचे फळ अधिक संतुलित असते. सालावर मोठे तडे, जखमा किंवा मऊ भाग असलेले फळ घेऊ नका.
पौष्टिक आणि हेल्दी कलिंगड एका संशोधनात असे आढळून आले आहे की टरबूज खूप स्वादिष्ट आहे आणि आरोग्याला फायदेशीर आहे. यात भरपूर लायोकोपीन असतो. हा एक अँटीऑक्सिडंट आहे जो काही आजारांचा धोका कमी करण्यात मदत करू शकतो. त्याचप्रमाणे 1 कप टरबूजमध्ये फक्त 46 कॅलरीज असतात आणि व्हिटॅमिन ए, सी, पोटॅशियम तर काही प्रमाणात व्हिटॅमिन B6 असते. हे न्यूट्रियंट्स त्वचा, डोळे, रोगप्रतिकारक शक्ती आणि नर्व्ह सिस्टीमला फायदेशीर आहेत. ही महत्त्वाची माहिती तुम्हाला जर आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त तुमच्या मैत्रिणींना शेअर करा आणि व्हिडिओ सगळ्यांपर्यंत पोहोचू द्या. चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपलं स्वयंपाकघर या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू. धन्यवाद. खुश रहा.